कधी कधी 2 दिवसानंतर पण. आता ही गोष्ट किती दिवस चालेल? इज इट 4 दिवस सासूचे? नवीन नवीन गाडी आहे म्हणून पुसतोय मी, की इमानदारीने मी याच्यानंतर पण पुसतच राहणार, हे तर वेळ सांगेलच. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या दिवसाची सुरुवात इज व्हेरी व्हेरी फ्रेश. खूप जास्त झोपलो 9 वाजेपर्यंत. आता उठलो आहे, तयारी वगैरे केली, आंघोळ वगैरे केली, थोडी साफसफाई केली. इम्पॉर्टंट आहे घराला थोडंसं क्लीन ठेवणं. आता नाश्ता सुरू केला. सो दिस इज माय नाश्ता फॉर टुडे. वॉटरमेलन फ्रेश. नाईस. आफ्टर नाश्ता काही गोष्टी करायच्या. सो लेट्स सी कशा पुढे जातात त्या गोष्टी. वंडरफुल डे. छान असा दिवस आहे आणि हलकीशी थंडी हवा आहे. म्हणजे असं फील नाही होत आहे की उन्हाळा सुरू आहे. सकाळच्या वेळेस छान प्लेझंट वाटत आहे. जशात आता किती 1 किंवा 2 लोक आत्ता मला दिसली स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करताना. पॅरेट इज फ्लाइंग. हो नाईस. आय कॅन सी दॅट पॅरेट नाव. कुठे गेला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. सो स्विमिंग करत आहे. माझा पण एक चांगला स्विमिंग सेशन आज झाला. फक्त एक प्रॉब्लेम झाली, ती म्हणजे की माझा जो स्विमिंगचा चष्मा आहे किंवा स्विमिंगचे ग्लासेस आहेत ते तुटले. सो असं काहीतरी झालं आहे. सो हा ग्लास डिकॅथलॉनचा आहे आणि मी याला खूप रॉ यूज केला आहे. म्हणजे याचे पैसे फिटले खूप दिवसांपूर्वी. मी हा 2022मध्ये जेव्हा स्विमिंग शिकायला गेलो होतो सिल्वर स्पोर्ट्स क्लब वाकडला, तेव्हा मार्च 2022मध्ये हा मी गॉगल घेतला आहे डिकॅथलॉनमधून. सो त्यानंतर मी त्याला किती वापरलं, कितीतरी वेळा स्विमिंगला गेलो, खूप जास्त स्ट्रेच केला. क्वालिटी एक नंबर होती. पण कसं आहे, काही वर्षानंतर गोष्टी सडतात. तर तसाच हा आता याचा टाईम आला होता तुटण्याचा. सो आता एक नवीन ऑर्डर करायचा आहे. हा आता रिसेंटली माझी कॅप पण फाटली होती. ती पण डिकॅथलॉनचीच होती. पण तिला पण खूप जास्त यूज केलं होतं. नाही, आफ्टर सर्टन पिरियड ऑफ टाईम कॅप्स अशा फाटतात आणि त्या स्विमिंग पूलमध्येच फाटतात. जेव्हा तुम्ही त्याला स्ट्रेच करून घालता ना, तेव्हा जर ती फाटली तर समजून जायचं त्याचा मटेरियल आता त्याची लेवल आली होती, तो फाटून गेला. तर मी आता नवीन घेतली होती कॉस्कोची. सो दिस इज ऑल्सो नाईस. आता उलटी करून ठेवलेली आहे, बट या दिस इज नाईस. कॉस्को वन. सो मला एक योगा मॅट ऑर्डर करायची आहे डिकॅथलॉनवरून आणि एक हे ग्लासेस ऑर्डर करायचे आहे. ओके, लेट्स सी. लॅपटॉप चालू करतो यार. हां, आणि बाकीचं सगळं काही सेट आहे. तुम्ही सांगा, हाऊ इज लाईफ? इट्स वंडरफुल सॅटर्डे टुडे आणि लॉट ऑफ थिंग्स आर देअर. घर थोडंसं क्लीन करायचं आहे. त्यानंतर थोड्या माझ्या गोष्टी सेटअप करायच्या आहे चांगल्याने आणि काही 2-4 कामं आहेत जी पटापट संपवायची आहे. आणि मेन म्हणजे गाडीला पण थोडंसं पुसायचं वगैरे. आणि गाडीसाठी पण काही ॲक्सेसरीज घ्यायच्या आहे, त्या पण मी घेणार. ओके, सो काय काय बघायचं आपल्याला. एक आहे योगा मॅट आणि हीच वाली. मी आत्ता पण हीच योगा मॅट यूज करतो. 399 रुपीजची आहे आणि वन ऑफ द चीपेस्ट ॲट द सेम टाईम वन ऑफ द बेस्ट. वर्थ फॉर दॅट प्राईस. 2022च्या ऑक्टोबरमध्ये मी माझी करंट योगा मॅट घेतली होती अँड इट्स वंडरफुल. याला घेऊन जाऊ इकडे. दिस इज आवर फर्स्ट प्रोडक्ट. नाईस वन. अँड द सेकंड वन इज ग्लास. सो वी वॉन्ट, आपल्याला पाहिजे स्विमिंग ग्लास आणि हे आहेत ऑप्शन्स. आता माझा एक्झिस्टिंग ग्लास आणि इथल्या ग्लासला मॅच करावं लागेल. आय वॉन्ट दिस काइंड. मला ना ॲक्च्युली असे मोठे ग्लासेस आवडतात, डोळ्यांवरनं प्रॉपर असतात, जसं की मी तुम्हाला दाखवतो. हे आहे नॉर्मल ग्लास, हा आहे नॉर्मल ग्लास आणि हा आहे मोठा ग्लास. सो सी द बिग डिफरन्स हियर. हे असे बसतात.
आणि जेव्हा हे असेच असतात तुमच्या चेहऱ्यावर तर कसं आहे तुमच्या डोळ्यांना मोठी जागा मिळते, विजिबिलिटी वाढते. ते असे एकदम छोटे जे चष्मे असतात ना ते अक्षर एकदम भीती वाटायला लागते की डोळ्यांना पकडून ठेवलं आहे कशाने तरी. तसं नाही पाहिजे, असं मोठं पाहिजे. इट मेक्स यू फील फ्री अँड स्विम लाईक प्रॉपर एनर्जीनी ना. इट इज लुकिंग गुड. आपल्याला असेच काहीतरी क्लासेस बघायचे आहे सध्या. मोठी साईज, आय थिंक दिस इज लुकिंग लाईक अ मोठी साईज. आय ओपन इट इन न्यू टॅब and then what is looking like a big size over here? Is it? Well, let's see. Isn't anything else? This is also looking like a small size to me. Products काय होतं यार? What is it? काही कोड वगैरे जर असेल तर तो टाईप करू शकणार. यस, गॉट इट. डिकॅथलॉन 4BDD मॉन्स मेड इन चायना. 2021-12चा प्रोडक्ट आहे. बरोबर आहे. मी मार्च 2022मध्ये विकत घेतला आहे, विच इज करेक्ट. तेव्हा हे मॉडेल फ्रेश होतं. नाही यार, काहीच लिहिलेलं नाही दिसत आहे. व्हॉट विल हॅपन नाव? आणि आफ्टर 1 तासाच्या प्रॉपर रिसर्चनंतर आय फाउंड द गॉगल्स जे मला पाहिजे आहे. सी, हा चांगला आहे, प्राईस पण चांगली आहे, बट हा नाही घेणार आहे बिकॉज याचा प्रॉब्लेम हा आहे की इफ यू डू नॉट लाईक इट इज 7 days रिप्लेसमेंट. बट ॲमेझॉनवर मला याच्या कॉम्पिटिशनमध्ये अजून मल्टिपल सापडले, जसा की हा आणि जसा की हा. दीज आर काइंड ऑफ सिमिलर वन्स. इवन द प्राईज इज लेस, 449 रुपीजलाच आहे आणि इट इज 10 days रिटर्नेबल. गाडी पुसायला जातो आहे. सिम्पल ट्रिक. मी आधी काय करायचो, गाडी पुसताना ना 1 बकेट पाणी घेऊन जायचो, आंघोळ घालायचो गाडीला चांगली आणि मग पुसून काढायचो. चांगल्याला निघायची नाही, ते माती नेहमी निघायचीच नाही. सो आता मी काय केलं आहे की आय ट्राईड न्यू थिंग. हा आपला मायक्रोफायबर क्लोथ आहे, त्याला हाफ पार्टमध्ये ओलं करायचं, त्या पाण्याला पिळायचं पण नॉर्मल, फक्त ओला, आणि याने पुसायचं. गाडी एकदम प्रॉपर निघते, 15 मिनिटात निघते, ऑल सेट होऊन जाते. आता गाडी पुसून तर झाले आहे मला 3 दिवस. सो दिस इज द कंडिशन ऑफ गाडी. थोडीशी माती लागलीच आहे, थोडी धूळ लागलीच आहे. द रिझन इज की सोसायटी खूप जास्त मेंटेन राहते. सो इथे जेव्हा काकू त्या झाडतील थोड्या वेळानंतर ती इथली जी धूळ उडते ती सगळी गाडीवर जमा होते. सो एका पॉईंट ऑफ व्ह्यूने क्लिनिनेस इज ग्रेट, बट ते गाडीवर धूळ जमा करते. सो गाडीला पण पुसणं गरजेचं आहे. त्या ओल्या कापडाने असं क्विकी फिरवत राहिलं तरी पण खूप चांगल्याने गाडी क्लीन होऊन जाते. सो तो प्रत्येक 3 दिवसानंतर ते मेक शुअर करतो की गाडी पुसायचीच आहे. कधी 2 दिवसानंतर पण. आता ही गोष्ट किती दिवस चालेल? इज इट 4 दिवस सासूचे? नवीन गाडी आहे म्हणून पुसतो आहे मी, की इमानदारीने मी याच्यानंतर पण पुसतच राहणार? हे तर वेळ सांगेलच. ओके, मी गाडी पुसतो आहे. डन. पुसून काढली गाडी, ऑल सेट. मला गाडीसाठी पण यार काही गोष्टी घ्यायच्या आहेत, जसं की गाडीचं कवर घ्यायचं आहे. इट इज नॉट दॅट की एव्हरी डे आय कॅन अप्लाय द कवर ऑन गाडी, बट जेव्हा कधी 2-4 दिवसासाठी बाहेर जायचं आहे अशा वेळेस मी गाडीवर कवर लावू शकतो. आणि अजून गाडीसाठी मला काय घ्यायचं होतं, हां, तो एक मॉब असतो ना, तो साफ करायचा, तो एक गोष्ट घ्यायची आहे. तशा 2-3 गोष्टी मी लिस्ट आउट केलेल्या. मे बी मला एकदा बघावं लागेल की अजून कोणती गोष्ट मिस करतो आहे का मी, आणि त्या गोष्टी घ्याव्या लागतील सो दॅट जेव्हा पण गाडीला गरज पडेल तेव्हा गोष्टी गाडीसाठी असतील. लेट्स सी.
वाय इज इट मेकिंग दिस काइंड ऑफ अ नॉइज? असा नॉइज का करायला लागली गाडी? नॉट शुअर वाय. आता नाही येत आहे. आधी का आला होता? हा बीप डिफरंट आहे. हा बीप इज फॉर की तुमची गाडी समोर खूप जवळ आहे. सो टेक केअर वाईल यू आर टेकिंग इट अहेड ऑर टेकिंग इट बॅक. याला मी बंद करेल. बीप तो थांबून गेला. ऑल गुड. याच्यावर काही कॉन्फिगरेशन्स मला बघावे लागतील. लाईक जसा आता तो बीप साऊंड आला टा तो का आला? एक कॉल करून विचारावं लागेल किंवा युजर गाईड बघावी लागेल ज्याच्यामध्ये लिहून असेलच. लेट्स सी. बाकी आतून तर गाडी क्लीन आहे. देयर इज नो प्रॉब्लेम. येस ठीक आहे. देन सध्या तर मला गाडी कुठे काढायची नाही आहे. बट थोडीशी रिव्हर्स घेऊनच बघतो. ओके गुड. आय थिंक चला आता वर जाऊया. There are so many. ओके देन आता जेवणाची वेळ होत आली आहे. सो आता छान असं जेवण करूया आणि देन दुपारी सुट्टीचा दिवस आहे. आय डोंट नो काय करूया. बघूया काय होते. ओके बाय.